अत्तदीप मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक 17 फेब्रुवारी 2026 हे पत्र आहे आणि विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अर्थात स्कॉप सन 2025-26 होणार स्वयंमूल्यांकन बाबत. यावर्षी देखील आपल्याला स्वयंमूल्यांकन करायचं आहे आणि इथे आपल्याला तारीख दिली आहे की 27 फेब्रुवारी 2026 पासून आपल्याला ती लिंक तिथे उपलब्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने पूर्वतयारी आपल्याला करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपल्याला हे काम करायचं आहे आणि जर मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील तेच मानके आणि तेच स्तर जर राहिले तर मागील डाटा जर आपल्याकडे असेल तर मागच्या वर्षीचा जो डाटा आहे आपल्या शाळेचा तो कसा मिळवता येईल ते आपण ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर तिथे आपल्याला SCRTची जी साईट आहे ती टाकायची आहे, MAA.AC.in आणि सर्च करायचं आहे. इथे आपल्याकडे उजव्या हाताला ज्यावर 3 आडव्या रेषा दिसतात त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं मेलचं जे चित्र दिसतं त्याच्याखाली SQAF स्कॉप त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला नंबर 3मध्ये दिलं आहे स्कॉप स्वयंमूल्यांकनची लिंक. ती सध्या आपल्यासाठी क्लोज आहे, ती आता 27 तारखेला ओपन होईल. मग आता आपण जे आहे तो मागचा डाटा कसा मिळवायचा, तर या पोर्टलची एक लिंक आहे, स्क्रीनवर दिसते ती ही लिंक आहे https://cert-data.webweb.app आणि / अशी ही लिंक आहे. या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण त्या पोर्टलच्या पेजवरती जाणार आहोत. या लिंकवरती आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर हे लॉग इन पेज आपल्यासमोर येईल. इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण गेल्या वर्षी जो मेल टाकला होता तो मेल ID आणि पासवर्डने आपल्याला इथे लॉग इन व्हायचं आहे. जर आपल्याला तो आठवत नसेल पासवर्ड, आपण बॅक येऊयात आणि इथे पासवर्ड बदला यावरती क्लिक करून आपण आपला पासवर्ड बदलू शकतो. लॉग इन होऊयात. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असं पेज दिसेल, त्याला स्क्रॉल करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपले मानक आपल्याला दिसायला सुरुवात होईल. आपण नेहमीप्रमाणे जे प्रिंट काढतोय त्याप्रमाणे जर आपण इथे प्रयत्न करून पाहिला, 3 उभ्या डॉटला आपण क्लिक केलेलं आहे. इथे आपल्याला प्रिंट ऑप्शन दिसत नाही. शेअरवरती आपण गेलो आहे. इथे वरती आपल्याला प्रिंट हे ऑप्शन दिसते, त्याला इथे आपण क्लिक केलं तर सिलेक्ट मात्र फक्त एक पेजच जेवढं स्क्रीनवर दिसते तेवढंच होत आहे. आपण बॅक येऊयात. पुन्हा एकदा शेअरवरती क्लिक करून पाहूया. तिथे लॉंग स्क्रीनशॉट याला जरी आपण क्लिक केलं तरीसुद्धा एवढंच पेज जे आहे ते सिलेक्ट होत आहे. बॅक येऊयात आपण. शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे यांचा स्क्रीनशॉट काढणे. आता स्क्रीनशॉट काढण्यासाठी आधी आपण साईट जी आहे ती डेस्कटॉप साईट करून घेऊयात. डेस्कटॉप साईट यासाठी करायची आहे की मोबाईल व्ह्यूमध्ये आपल्याला कमी मानकं दिसतील. इथे आपण डेस्कटॉप साईट केली तर इथं जवळपास 6 ते 7 मानकं आपल्याला एका वेळेस स्क्रीनशॉट आपल्याला काढता येऊ शकतो किंवा आणखीन झूम इन करून आपलं जे झूम आहे ते कमी करून आपण मानकं वाढवू शकतो. मात्र वाचता येतील का त्या पद्धतीने आपण ते पाहायचं आहे स्क्रीनशॉट काढून. त्यानुसार आपण झूम इन किंवा झूम आऊट करू शकतो. तर इथून आपल्याला प्रत्येक मानकाचं जे आहे ते स्क्रीनशॉट काढून घ्यावं लागणार आहे, जेणेकरून की येत्या 27 तारखेनंतर हीच मानकं जर राहिली तर त्या मानकाला आपल्या शाळेचा स्तर जो आहे तो देणं आपल्याला सहज सोपं होईल. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.